नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला राज्य उत्पादन शुल्क भरतीचा जो पेपर आहे त्याला सुरुवात इथे झालेली आहे। सर्वात पहिल्यांदा सर्व विद्यार्थी मित्रांना एक्झाम साठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, जसा जसा आपला पेपर जवळ येतो तसतशा आपण दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो। एक म्हणजे सराव पेपर सोडवणे आणि दुसरा म्हणजे रिव्हिजन लेक्चरची सिरीज बघणं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी दोन्ही गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, पण त्याआधी जे विद्यार्थी मित्र आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर तुमच्यासाठी आपण राज्य उत्पादन शुल्क ऑनलाईन सराव पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत। जवळपास 20 सराव पेपर आहेत, फक्त 31 रुपये फी याची आहे। फक्त 31 रुपये फी याची आहेत। यामध्ये मॅरेथॉनचे लेक्चर्स सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत, म्हणजे तुम्ही तिथे रिव्हिजन सुद्धा बघू शकता। आधी मॅरेथॉनचे लेक्चर बघा, नंतर एक्झाम पेपर सोडवा। मित्रांनो, 100% खात्री आहे तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणार। ही बॅच तुम्हाला कशी परचेस करायची, आपली द एके अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला बॅच भेटून जाईल, किंवा माझा मोबाईल नंबर आहे, काही अडचण आली तर मला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, 93 70 70 66 79। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 10 जानेवारी पर्यंत आपल्या सर्व बॅच वरती विशेष ऑफर मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली होती। तुम्ही जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर लेकरांनो, 10 जानेवारी पर्यंत आपली एका वर्षाची पोलीस भरतीची बॅच फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक व शिपाई पदाचा अभ्यास करत असाल तर 149 रुपयाला बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे। संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच तुम्हाला 100 रुपयाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे। संपूर्ण मराठी व्याकरण फक्त 100 रुपये फी आहे। संपूर्ण गणित बुद्धिमत्ता 199 रुपये फी आहे। त्यानंतरला एमपीएससी संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा फक्त 999 रुपये याची फी आहे। सुंदर अशी ही बॅच आहे। एसएससी जीडी अँड आरपीएफ याची फी 199 रुपये। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क व सरळ सेवा याची फी आता 31 रुपये आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जिल्हा न्यायालयाची बॅचचा कालावधी 4 महिने आणि या सराव पेपरच्या बॅचचा कालावधी 3 महिने आहेत। जिल्हा न्यायालय सराव पेपर आणि मॅरेथॉन किती फीची सुद्धा 31 रुपये आहे। पण 10 जानेवारी नंतर जे विद्यार्थी मित्र या बॅचेस परचेस करतील त्यांना याची फी जास्त द्यावं लागेल। ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच परचेस करायची यातली कोणती, तर तुम्ही 10 जानेवारीच्या आत बॅच परचेस करून घ्या। कशी परचेस करायची तुम्हाला सांगितले, प्ले स्टोअरला जायचं, आपलं द एके अकॅडमी नाव टाकायचं, तिथून तुम्हाला ही बॅच परचेस करता येते। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे दिलाय, कधीही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन म्हणजे आज आपण बुद्धिमत्तेची जी मॅरेथॉन लेक्चर बघत आहे त्यातला पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे। एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो क्वेश्चनला घाबरायचं काम नाही। भला मोठा असला तरी जेव्हा आपण त्याला समजून घेतो तेव्हा तो आपल्याला एकदम सोपा वाटत असतो। इथे खूप मोठा क्वेश्चन आहे, मलाही मान्य आहे, टीसीएस असेच क्वेश्चन आजकाल आपल्याला विचारते। पी आणि क्यू हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात। पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो, नंतर पाय बघा चालतो, नंतर पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो। त्याच वेळी क्यू हा उत्तरेकडे 45 मीटर चालतो। पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कुठे आहे? म्हणजे आपल्याकडे दोन व्यक्ती आहे, पी आणि क्यू। पी आणि क्यू एकाच ठिकाणावरून चालायला सुरुवात करतात। पी हा पहिल्यांदा चालतो, पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो, नंतर तो पश्चिमेला वळतो 40 मीटर चालतो। पश्चिमेला 40 मीटर चालल्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो, तिथे जाऊन तो थांबतो। 25 मीटर जाऊन तो थांबल्यानंतर क्यू हा उत्तरेकडे सीधा जातो, म्हणजे ज्या ठिकाणापासून पी निघाला होता त्याच ठिकाणापासून क्यू निघतो आणि तो डायरेक्ट उत्तरेला जाऊन 45 मीटर थांबतो। मग आपल्याला सांगितलंय पी ज्या जागेवर आहे त्या जागेपासून क्यू कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन आपल्या समोर आहेत, अजिबात लेकरांनो प्रश्नाला घाबरायचं काम नाही। सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, ते ज्या ठिकाणापासून निघाले त्या ठिकाणाला आपण निश्चित करून घेऊया। आता समजा ते या ठिकाणापासून निघाले आहेत, ओके, या ठिकाणापासून निघाले, मग या ठिकाणाला आपण निश्चित केलं। आता या ठिकाणाला निश्चित केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिशा निश्चित करावी लागतील। या ठिकाणाची ही दिशा कोणती असणार आहे? पूर्व दिशा असणार आहे, ही पूर्व दिशा असणार आहे।
ही दिशा कोणती असणार आहे? पश्चिम दिशा असणार आहे. दिशा जोपर्यंत आपण निश्चित करत नाही तोपर्यंत आपल्याला धतुर याचं उत्तर येणार नाही. खालची दिशा नेहमी दक्षिण असणार आहे आणि वरची दिशा नेहमी कोणती असणार आहे? उत्तर असणार आहे. वरची दिशा नेहमी कोणती असणार आहे? उत्तर असणार आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? आपल्याला म्हटलंय पी आणि क्यू एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो. आता इथून यांनी आपल्या चालायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणापासून त्यांनी आपली चालायला सुरुवात केलेली आहे. आता चालत असताना झालं काय की आपला जो पी आहे हा पी सीधा उत्तरेला गेला. पी काय झाला पुराव? सीधा उत्तरेला गेला आणि उत्तरेला जाऊन तो थांबला म्हणजे उत्तरेला जाऊन तो परत वळतो. उत्तरेला किती गेला? 20 मीटर गेलेला आहे. पी उत्तरेला 20 मीटर गेला. त्यानंतर उत्तरेला चालत असताना तो सीधा पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो. उत्तरेला 20 मीटर गेल्यानंतर या बाजूला उत्तर दिशे पश्चिमेला वळतो म्हणजे इकडे वळतो आणि सीधा 40 मीटर चालतो. पश्चिमेला वळाल्यानंतर 40 मीटर चालला, इथे येऊन थांबला. आता परत पश्चिमेला 40 मीटर चालतो, नंतर त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. आता पश्चिमेला तो चालला होता. पश्चिमेला चालत असताना किती आला? 40 मीटर आला आणि मग त्याच्या उजव्या हाताला वळाला. आता उजवा हात म्हणजे हा, उजवा हात आपल्या उत्तरेला आहे, डावा हात म्हणजे दक्षिणेला आहे. तो उजवेला वळाला म्हणजे तो उत्तरेकडे वळाला. कुठे वळाला? उत्तरेकडे वळाला आणि 25 मीटर चालला. उत्तरेकडे वळाला आणि किती चाललाय? 25 मीटर चाललेला आहे आणि या ठिकाणी येऊन थांबला. 25 मीटर चालला आणि या ठिकाणी येऊन थांबला. कोण? पी. पी या ठिकाणी येऊन थांबला. आता म्हटलं काय? आता क्यू हा उत्तरेकडे त्याच ठिकाणापासून निघाला. क्यू हा त्याच ठिकाणापासून निघाला आणि उत्तरेकडे 45 मीटर चालला. कुठे? उत्तरेकडे 45 मीटर चालला. याच ठिकाणापासून निघालाय. मग आपण याच ठिकाणापासून क्यू घेतला. याच ठिकाणापासून क्यू घेतला आणि 45 मीटर इथे येऊन तो थांबला. ओके, 45 मीटर येऊन थांबला. आपण इथे अंतर दिलं 45 मीटर. आणि मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं? आपल्याला प्रश्नामध्ये हेच विचारलंय, पीच्या ठिकाणापासून किंवा पीच्या स्थानापासून क्यू हा आता कोठे आहे आणि किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचंय. मग इथे काय पी आहे, इथे काय क्यू आहे. पी आणि क्यू यांचं अंतर आपल्याला काढायचंय. आता सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पी या ठिकाणी म्हणजे पीचा हा केंद्रबिंदू झाला. पीची ही उत्तर दिशा झाली, या बाजूला पीची पूर्व दिशा झाली, अपोजिटला पश्चिम झाली आणि उत्तरच्या अपोजिटला काय असणार आहे? दक्षिण असणार आहे. आता आपल्याला काय म्हटलंय? पीच्या कोणत्या बाजूला क्यू आहे? बघ, पीच्या कोणत्या बाजूला क्यू आहे? पीच्या पूर्व बाजूला क्यू आहे. कोणत्या बाजूला? पूर्व बाजूला क्यू आहे म्हणजे 100% आपल्याला दिशा कोणती भेटणार आहे? पूर्व भेटणार आहे. आता पूर्व इथं पश्चिम आहे, इथं पश्चिम, म्हणजे आपलं उत्तर येणार का? अजिबात नाही. इथं दोन ठिकाणी पूर्व आहे. मग आता राहिली गोष्ट म्हणजे अंतराची. आता बघ, यो 20 किलोमीटर चालत गेला उत्तरेला, नंतर परत उत्तरेला किती गेलाय? 25 गेलेला आहे. हे किती आहे? 25 आहे. 20 आणि 25 किती झालं? 45. म्हणजे हा उत्तरेला 45 मीटर गेलेला आहे, फिक्स आहे. पी पण आणि क्यू पण उत्तरेला 45 गेलेला आहे. मग आपल्याला फक्त काय करायचं? या बिंदूपासून या बिंदूपर्यंत अंतर काढायचं आहे. ओके, मग आता या बिंदूपासून या बिंदूपर्यंत अंतर किती आहे? 40 मीटर. जेवढं अंतर खाली आहे तेवढंच काय असणार आहे? त्याच्या अपोजिटला म्हणजे वरच्या बाजूला असणार आहे. म्हणजे हे अंतर सुद्धा आपल्याला किती भेटलं? 40 मीटर भेटलेलं आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय आलं? पीच्या पूर्वेस क्यू हा 40 मीटर अंतरावर आहे. पीच्या पूर्वेस क्यू हा किती आहे? 40 मीटर अंतरावर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला काय भेटलं लेकरांनो? इथे उत्तर भेटलेलं आहे. 100% सर्वांना समजलं असेल. चला, क्वेश्चन दुसरा याच्यापेक्षा सोपा आहे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. खालील मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून आपल्याला निवडायची आहे. चला, सर्वात पहिल्यांदा मी संख्या लिहून घेतो तुमच्या पुढे. 13 कॉमामध्ये 25 आहे. त्यानंतर 51 म्हणजे 51 आहे. त्यानंतर 101 आहे. त्यानंतरला 203 आहे आणि त्यानंतरला क्वेश्चन मार्क आहे. आता आपल्याला काय सांगितलंय? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. एकदम सोपा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन आपल्याला राज्य उत्पादन शुल्कला येणार म्हणजे येणार. तर चला, कशा पद्धतीने याला सोडवायचं? सर्वात पहिल्यांदा काय करायचं बघा. सर्वात पहिल्यांदा ही जी 13 आहे ना, 13 नंतर किती आले? 25.
मग काय करायचं, 13 गुणाकारात 2 करा आणि वजा बाकीला 1 करा. 13 दुने 26 आणि वजा 1 किती झाला 25. त्यानंतर काय करा, 25 गुणाकारात 2 करा. 25 गुणाकारात 2 अधिक 1 करा. किती झाले रे, 25 दुने 50 आणि 1 51. आता परत आता 51 गुणाकारात 2 वजा 1 करा. पहा इथं काय केलंय त्यानं, दिलेली संख्या गुणाकारात 2 वजा 1, दिलेली संख्या गुणाकारात 2 अधिक 1. म्हणजे पहिल्यांदा गुणाकारात 2 वजा 1 करायचं, नंतर गुणाकारात 2 अधिक 1 करायचं, परत गुणाकारात 2 वजा 1 करायचं, परत गुणाकारात 2 अधिक 1 करायचं, असं इथं त्याने सांगितलेलं आहे. मग चला आता 51 गुणाकारात काय करावं लागेल आपल्याला, 2 पण चिन्ह कोणतं घ्यावं लागेल, वजा 1 घ्यावं लागेल. ओके चला 51 दुना 100, 2 वजा 1 किती आले 101. आता त्यानंतरला 101 गुणाकारात 2 अधिक 1 करावं लागेल, बरोबर आहे की नाही. आता 101 गुणाकारात 2 अधिक 1, 101 101 किती झाले 202 अधिक 1 किती झाले 203. आता 203 गुणाकारात 2 वजा 1 करावं लागेल. 203 गुणाकारात 2 वजा 1, 203 2 किती झाले 406, 406 वजा किती आला 1 आला. किती उत्तर आलं पुरावा फायनल 405. तर दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर किती भेटलं 405, ऑप्शन क्रमांक 3. समजलं, यस यांनो. अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. ओके, येणारी आपली जी एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये अशाच पद्धतीने आपल्याला गणित क्वेश्चन विचारले जातील बुद्धिमत्तेचे, तेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असे क्वेश्चन सुद्धा विचारले जातील. गणित काही मुलं म्हणतात गणितात मोडतात, विचारतात असे क्वेश्चन बघा वन विभागाचा पेपर. ओके 405 याचं काय आले पुराव योग्य उत्तर आलेलं आहे. चला त्यानंतर पुढे पी क्यू आर एस टी यू व्ही या 7 मित्रांपैकी व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. म्हणजे आपल्याकडे 7 मित्र दिलेले आहेत आणि त्यांच्या वयाचा इथे उल्लेख केलेला आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये त्यांनी सांगितले व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे. आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे आणि यू हा फक्त एकाच मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. टी वयाने सर्वात लहान आहे. व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे. वयाने सर्वात मोठा कोण असेल? व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे, तर वयाने सर्वात मोठा कोण असेल? अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. ओके, फक्त दिसताना आपल्याला ते मोठं दिसतं, काय घाबरायचं काम नाही. यांना फक्त एक एक सेंटेन्स नुसार मांडून घ्यायचं. पहिल्या उदाहरणामध्ये काय सांगितलंय, व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने काय पुराव मोठा आहे. कोणता? व्ही. आता इथपर्यंत आला, याचा अर्थ काय झाला, ह्यो व्ही आपण घेतला, ह्यो काय घेतला व्ही घेतला. याचा अर्थ काय होतोय, व्ही हा पी पेक्षाही मोठा आहे, व्ही हा आर पेक्षाही मोठा आहे. दुसरा सेंटेन्स काय सांगतं, आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे. आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे. पुढे काय सांगितलं, आणि यू हा फक्त एकाच मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. यू हा शेवटून किती नंबरला आहे, मग 2 नंबरला आहे. एकाच मित्रापेक्षा वयाने मोठा आहे आणि यू पेक्षा एकच मित्र काय आहे त्याचा लहान आहे. पण पुढे काय सांगितलं, मोठा आहे. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे, म्हणजे 100% काय झालंय, तर आर पेक्षा पी काय यायला पाहिजे, मोठा यायला पाहिजे. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. याला आपण काय करूया, 2 मिनिटासाठी आळं टाकून ठेवूयात. ओके, टी वयाने सर्वात लहान आहे. टी वयाने सर्वात लहान आहे म्हणजे यू पेक्षा सुद्धा काही लहान आहे. व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे. व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे म्हणजे इथं क्यू आला. व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे, तर वयाने सर्वात मोठा कोण आहे? तर वयाने सर्वात मोठा कोण आहे? सर्वात लहान कोण आहे? टी आहे. त्यानंतर थोडा मोठा यू आहे. त्यानंतरला मोठा कोणी एस आहे. त्यानंतरला मोठा कोणी आर आहे. आर नंतर तिसरा कोणी पी आहे. पी नंतर कोणी व्ही आहे आणि सर्वात मोठा कोणी क्यू आहे. म्हणजे ही आपली साखळी तयार झाली. आपल्याला काय विचारलंय, वयाने सर्वात मोठा कोण आहे? कोण आला आपला वयाने सर्वात मोठा? क्यू. क्यू हा आपला काय आलाय,
वयाने सर्वात मोठा आलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। समझ में आया? यस या नो? काय वयाने सर्वात मोठा किंवा काय करायचं, अशा प्रश्नाला घाबरायचं नाही। फक्त दिलेले तुझ्याकडे जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये वाक्य तयार करायचे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं। पहिलं वाक्य आपण काय तयार केलं, व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे। मग आपण काय केलं, व्हीला आपण आणि पीला आरला मांडून घेतलं। एक एक वाक्य मांडून घ्यायचं, ऑटोमॅटिक याचं उत्तर तुमच्या पायापाशी पडल्याशिवाय लेकरावर राहणार। चला मित्रांनो बघा, पुढील आपल्याला क्वेश्चन काय दिलाय, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा। 2, 8, 26, 80 क्वेश्चन मार्क आणि ऑप्शन आपल्याकडे दिले 162, 242, 160, 164। अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाही। चला बघूया त्याला कशा पद्धतीने सोडवायचं। पहिल्यांदा आपल्याला काय दिले 2, नंतर दिले 8। आता 2 आणि 8 याचा संबंध कसा आहे ते आपल्याला सर्वात पहिल्यांदा शोधणं काय गरजेचं आहे। मग चला काय करायचं, 2 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 घेतले, 2 गुणाकारात 3 अधिक 2 घेतले, मग 2 गुणाकारात 3, 6 अधिक 2 किती झाले 8। आता काय करायचं, 8 गुणाकारात 3 अधिक 2 घेतले, 8 त्रिक 24 आणि 2 किती झाले 26। त्यानंतरला 26 गुणाकारात 3 अधिक 2 घेतले, 26 त्रिक 78 आणि 2 किती झाले 80। 80 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 घ्या, 8 त्रिक 24, 240 अधिक 2 किती झाले 242। म्हणजे याचं योग्य उत्तर आपल्याला काय भेटलं 242। याचं योग्य उत्तर आपल्याला काय भेटलं पुराव 242। किती 242। समझ में आया? यस या नो? कसं सोडवलं लक्षात आलं? इथे काय केलेलं आहे, दिलेल्या संख्येला गुणाकारात 3 करायचं, म्हणजे दिलेली संख्या x गुणाकारात 3 अधिक 2 हे फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा होता। दिलेली संख्यात गुणाकारात 3 अधिक 2 एवढंच आपल्याला करायचं होतं, बाकी काहीही करायचं नव्हतं। समझ में आया? यस या नो? चला स्पीड मध्ये सांगा। त्यानंतरला पुढे, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा। एकदम सोपा क्वेश्चन आहे, चिल्लर क्वेश्चन आहे, 65 क्वेश्चन आहे। 8, 16 क्वेश्चन मार्क 64, 128। 8चा पाडा आपला तोंडपाठ असणं गरजेचं आहे, नसला तोंडपाठ तरी चालतंय। चला 8 गुणाकारात 2 करा, 8 गुणाकारात 2 बरोबर उत्तर किती आलं 16। 16 गुणाकारात 2 करा, 16 2 किती आले 32। 32 गुणाकारात 2 करा, 32 2 किती झाले 64। 64 गुणाकारात 2 करा, किती आले 128। आपल्याला काय करायचंय, 16 नंतरची संख्या शोधायची आहे। 16 नंतरची संख्या कोणती इथं उत्तरामध्ये आली आपल्याला 32। 16 नंतर म्हणजे काय करायचंय, दिलेल्या संख्येला 2 न गुणायचंय, बाकी काही करायचं नाही, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर भेटलं 32, ऑप्शन क्रमांक 2। चला त्यानंतर पुढे, एका रांगेत एका व्यक्तीचे स्थान हे डाव्या बाजूने 17वे आणि उजव्या बाजूने 16वे आहे, तर त्या रांगेत किती लोक होते? एक रांग आहे, त्या रांगेमध्ये एक व्यक्ती जर आपण डाव्या बाजूने मोजला, जर एक व्यक्ती आपण डाव्या बाजूने मोजला तर तो 17वा भरतो, आणि तोच व्यक्ती जर आपण उजव्या बाजूने मोजला तर तो आपल्याला 16वा भरतो। उजव्या बाजूने मोजला तर आपल्याला तो 16वा भरतो। तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहे, घाबरायचं काम नाही। 17 अधिक 16 वजा 1 करा, 16 2 किती झाले 32, याचं योग्य उत्तर आलं किती 32। का बरं 1 वजा केला, 1 का वजा केला, कारण त्या व्यक्तीला मोजताना डाव्या बाजूने पण धरलं आणि त्याच व्यक्तीला आपण उजव्या बाजूने पण धरलं। त्या व्यक्तीला दोन्ही बाजूने धरल्यामुळे एक त्यातून काय करावा लागतो, वजा करावा लागतो। लक्षात ठेवा, त्या व्यक्तीला आपण जेव्हा दोन्ही बाजूने धरतो तेव्हा त्यातून एक वजा करणं गरजेचं असतं। खालील मालिकेतील पुढील स्थानी संख्या पैकी कोणती जोडी येईल? खालील मालिकेमध्ये पुढील स्थानी संख्यांपैकी कोणती जोडी येईल असं आपल्याला विचारलेलं आहे। 10, 20 एक एक घर सोडून द्या, 10, 20, 20, 30, 30, 40, 40, 50 आणि काय 60। म्हणजे पाय काय झाले 10, 20, 30, 40, 50 आणि काय यायला पाहिजे 60। त्यानंतर 1, 7, 13, 19, 1 आणि 7 यात 6चा फरक आहे। 7 आणि 13 यामध्ये कितीचा फरक आहे 6चा। 13 आणि 19 मध्ये 6चा फरक आहे। 19 25 मध्ये 6चा फरक आहे। 25 31 मध्ये 6चा फरक आहे।
31 आणि काय येणार 37. काय येणार 37. म्हणजे इथं 31 नंतर काय यायला पाहिजे आपल्याला 50 नंतर काय येणार पुढची संख्या 31 नंतर पुढची संख्या. बघ इथे 31 नंतर 31 मध्ये 6 मिळवले की झाले 37 म्हणजे किती आले दुसऱ्या नंबरला 37 आलेले आहे. दुसऱ्या नंबरला 37 आले 10 20 30 40 50 आणि पहिल्या नंबरला किती येणार 60. 60 आणि 37 हे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समज में आया. पहिलं घर काय होतं एकाचं 7 7चा किती 13 13चा 19 19चा 25 25चा 31 आणि 31चा काय 37. 10चा 20 20चा 30 30चा 40 40चा 50 आणि 50चा काय 60. ओके चला पुढे. नवीन हा त्याच्या शाळेपासून 15 किमी उत्तरेकडे गेला. मग त्याने पश्चिमेकडे वळून 10 किमी अंतर पार केले. मग तो दक्षिणेकडे वळला आणि त्याने 5 अंतर पार केले. शेवटी पूर्वेकडे वळून त्याने 10 किमी अंतर पार केले. तर तो त्याच्या शाळेपासून कोणत्या दिशेला आहे. चला त्याच्या शाळेपासून तो कोणत्या दिशेला आहे असा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे. त्याच्या शाळेपासून तो रिपीट तो क्वेश्चन म्हणजे दुसरा क्वेश्चन त्यात ऍड झाला. काय क्वेश्चन आहे. नवीन हा त्याच्या शाळेपासून 15 किमी उत्तरेला गेला. मग त्याने पश्चिमेकडे वळून 10 किमी अंतर पार केले. तो दक्षिणेकडे वळला आणि त्याने 5 किमी अंतर पार केले. तर शेवटी पूर्वेकडे वळून त्याने 10 किमी अंतर पार केले. तर तो त्याच्या शाळेपासून कोणत्या दिशेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात पहिलं आपलं काम काय आहे शाळेचं स्थान निश्चित करून घेणे. हे शाळेचं स्थान आपण म्हणजे शाळेचं ठिकाण आपण निश्चित करून घेतलं. आता आपल्याला गरज आहे ती म्हणजे दिशा देणं. शाळेची ही आपली पूर्व दिशा आहे. शाळेची ही आपली पश्चिम दिशा आहे. शाळेची ही पश्चिम दिशा आहे. शाळेची खालची दक्षिण दिशा आहे आणि शाळेच्या वरती असणारी दिशा नेहमी कोणती आहे उत्तर दिशा आहे. या दिशा आपण इथे काय केल्यात निश्चित करून घेतल्या. आता आपल्याला क्वेश्चन विचारला काय क्वेश्चन दिला काय नवीन हा त्याच्या शाळेपासून 15 किमी उत्तरेला गेला. चला उत्तर दिशेला 15 किमी गेला. नवीन हा त्याच्या शाळेपासून 15 किमी उत्तरेला गेला. मग त्याने पश्चिमेकडे वळून 10 किमी अंतर पार केले. उत्तरेला 15 किमी गेला. पश्चिम दिशा ही पश्चिमेला वळून 10 किमी अंतर पार केले. 10 किमी अंतर पश्चिमेला पार केले. मग तो दक्षिणेकडे वळला आणि 5 किमी अंतर केले. दक्षिणेकडे आला 5 किमी फक्त म्हणजे एवढंच अंतर त्यानं पार केलं. 5 किमी अंतर पार केले. त्यानंतर शेवटी पूर्वेकडे वळून त्यानं 10 किमी अंतर पार केले. शेवटी पूर्वेकडे वळून सुद्धा त्यानं 10 किमी अंतर पार केले म्हणजे इथं येऊन पोहोचला. इथे येऊन पोहोचला. आता हे अंतर 5 किमी होतं. हे अंतर 15 किमी होतं. म्हणजे तो त्याच्या शाळेपासून आता 5 मधून 15 गेले किती राहिले 10 किमी आहेत. तो त्याच्या शाळेपासून 10 किमी आहे. शाळेची ही दक्षिण दिशा आहे. शाळेची ही पूर्व ही पश्चिमेवरची दिशा उत्तर आहे. तो इथे येऊन आता थांबलेला आहे. 10 किमी अंतरावर आहे. शाळेच्या कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला तो येऊन थांबलेला आहे. म्हणजे आपल्याला योग्य उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर. योग्य उत्तर काय भेटलं उत्तरच भेटलं. ऑप्शन क्रमांक 1 समज में आया. येस यानो कसं सोडवलं एकदा नजरेत घालून घ्या ते तुम्हाला गरजेचं आहे. चला त्यानंतर पुढे एका सांकेतिक भाषेत 175 चा अर्थ हिल इज ग्रीन असा होतो. 723 चा अर्थ ट्रे टॉक्स ग्रीन असा होतो. ट्रे हिज टेल यासाठी 129 संकेत वापरतात. तर टेल ग्रीन टेल साठी काय वापराल ऑप्शन आपल्या समोर आहेत. एकदम सोपा क्वेश्चन आहे. अजिबात घाबरायचं काम नाही. याला सोडवायचं कसं सर्वात पहिल्यांदा आपल्याला यातले जे कॉमन घटक आहेत ते आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. कॉमन घटक म्हणजे इथं ग्रीन कॉमन घटक आहे. इथे सुद्धा ग्रीन कॉमन घटक आहे. या दोघांमध्ये कॉमन संख्या कोणती आहे 7. तर ग्रीन साठी आपल्याला 7 ही संख्या भेटली. त्यानंतरला पुढे आपल्याला काय दिलंय आता याचं उत्तर आपण ऑप्शन वरून सुद्धा काढू शकतो. पुढे आपल्याला कॉमन काय इथं ही जो कॉमन आहे इथे ही जो कॉमन आहे. आता इथे परत कॉमन संख्या काय इथं कॉमन संख्या एकही नाहीये. म्हणजे ही जी साठी काय कॉमन संख्या वापरायची हेच आपल्याला माहित नाही. म्हणजे 100% आपल्याला माहिती. आता इथं काय दिलं बघा टेल ग्रीन टेल. म्हणजे आता सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर या दोन शब्दांसाठी एकच संख्या पाहिजे. या दोन शब्दांसाठी एकच संख्या पाहिजे. म्हणजे ऑप्शन मध्ये एक संख्या दोनदा पाहिजे. ऑप्शन मध्ये एक संख्या काय पाहिजे दोनदा पाहिजे. असं कुठंच नाही. म्हणजे याचं उत्तर निश्चित आपल्याला सांगता येत नाही. निश्चित सांगता येत नाही.
सीता पूर्वेकडे 3 किलोमीटर गेली व डावीकडे वळाली 5 किमी गेली, पुन्हा डावीकडे वळून 15 किमी गेली, तर सुरुवातीच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? सीता पूर्वेकडे 3 किलोमीटर गेली व डावीकडे वळून 5 किमी गेली, पुन्हा डावीकडे वळून 15 किमी गेली, तर सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहेत? एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला सर्वात पहिल्यांदा सीताचं घर इथे आहे, ही सीताची पूर्व दिशा आहे, ही सीताची पश्चिम दिशा आहे, खालची सीताची दक्षिण दिशा आहे, वरची उत्तर दिशा आहे सीताच्या घराची. ओके, सीता आता सध्या तिच्या घरी आहेत. ही आग्नेय दिशा आहे, ही वायव्य दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे आणि ही नैऋत्य दिशा आहे. आपल्याला सांगितलं काय पहिल्या सेंटेन्स मध्ये, सीता पूर्वेकडे 3 किलोमीटर गेली. पूर्वेकडे सीता 3 किलोमीटर आपण तिला नेलं, पूर्वेकडे 3 किलोमीटर तिला नेलं गेली व डावीकडे वळून 5 किमी गेली. आता पूर्वेकडे 3 किलोमीटर गेली व डावीकडे वळून 5 किमी गेली. आता माझं तोंड पूर्वेला आहे, मी पूर्वेकडे चालतोय, माझा डावा हात उत्तरेला आहे, उजवा हात दक्षिणेला आहे. म्हटलं काय डावीकडे वळून 5 किमी गेली, म्हणजे डावीकडे म्हणजे उत्तरेकडे वळून 5 किमी गेली. मी डावीकडे वळला असतो, पूर्वेला तोंड असतं, तर कुठं आलं असतं मा तोंड? उत्तरेला आलं असतं. उत्तरेला किती आली? 5 किमी आली. पुन्हा डावीकडे वळून 15 किमी गेली. पुन्हा आता उत्तरेला माझं तोंड आहे, डावीकडे वळाली म्हणजे या बाजूला वळाली, म्हणजे कोणती दिशा? ही पश्चिम दिशा आहे. डावीकडे वळून सीधी 15 किलोमीटर आली. किती? 15 किमी आली. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहेत? हे तिचं आत्ताचं ठिकाण आहे. म्हणजे आपल्याला इथून ती निघाली, इथं येऊन थांबली, म्हणजे इथं आपल्याला असा कर्ण टाकावा लागेल. इथं काय करावं लागेल? आपल्याला कर्ण टाकावा लागेल. येथे आपण असा कर्ण टाकला. ओके, चला. तर आपल्याला हे अंतर पण पाहिजे आहे. ओके, किंवा आपण या पद्धतीने सुद्धा त्याला कर्ण टाकू शकतो. म्हणजे ह्या आणि ह्या ठिकाणाचं अंतर आपल्याला पाहिजे आहे. आता सर्वात पहिल्यांदा हे पूर्ण अंतर 15 किलोमीटर आहे आणि हे अंतर 3 किमी, म्हणजे 15तून 3 गेले, म्हणजे हे जे अंतर राहिलं इथून इथपर्यंत हे 12 किलोमीटर झालं. ओके, आणि हे अंतर किती आहे? 5 किमीचं आहे. मग आता याला आपण ए म्हटलं, याला आपण बी म्हटलं, याला सी म्हटलं. आता आपल्याला पायथागोरसचा थेरम किंवा त्रिकुट आपल्याला आठवतात. कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, हे पायथागोरसचं आपलं सूत्र आहे. ओके, एसीचा वर्ग आपल्याला पाहिजे, एबीचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 3चा वर्ग किती आपला? सॉरी, 5चा वर्ग, हे किती आहे? 5 आहे. एबी किती आहे? 5. 5चा वर्ग अधिक 12चा 25 अधिक 144 बरोबर 169. 169 वर्गमुळात आलं, कारण एसीचा वर्ग आहे, त्याचं उत्तर आलं 13 किमी. आता सीता ही फिक्स आहे की 13 किमी उभी आहे, पण कोणत्या दिशेला आहे? सीताचं घर हे दिशेला ही आहे, या समोरच्या दिशेला. ही दिशा कोणती आहे? वायव्य, म्हणजे 13 किमी वायव्य दिशेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला इथं उत्तर दिलेलं आहे. हे एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, हे त्रिकूट आपलं पायथागोरसच्या थेरमचं. जर तुमचा पाया जर तुमचा पाया 3 असेल, उंची जर 12 असेल, तर तुमचा कर्ण किंवा दुसरी बाजू तुमची किती असेल? 13 असेल. असं आपल्याला पायथागोरसचे काय करतात? त्रिकुट सांगतात. ते पाठ असणं तुला गरजेचं आहे. 10 त्रिकुट पाठ कर. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तेवढेच बदकं आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती? एका प्राणी संग्रहालयामध्ये जेवढे ससे आहेत तेवढे बदकं आहेत. त्या सर्वांची एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती? आता सर्वात पहिल्यांदा मला सांगा, बदकाला पाय किती असतात? 2 आणि सस्यांना पाय किती असतात? 4. एखादं 2च सांगायचं. सस्याला किती असतात? 4. दोघांच्या पायांची संख्या किती झाली? 6. एकूण पाय किती आहेत? 108. 108 भागाकारात 6 करा. 108 भागाकारात किती करा? 6. 108 ला 6 ने भाग द्या. 6 एके 6, 6 एके 6, 10तून 6 गेले, 4 उरले, 6 8 48. आपल्याला उत्तर भेटलं 18. किती उत्तर भेटलं? 18. जर असं जमत नसेल तर ऑप्शन वरून करायचं. कसं? बदकाला 2 पाय, 18 गुणाकारात 2, 18 2 किती झाले? 36. सस्याला किती पाय आहेत? सस्याला 4 पाय आहेत. 18 गुणाकारात 4, 18 गुणाकारात किती? 4 8 1 18 18 36 18 54 18 चोक 72. 36 अधिक 72 केले 108 उत्तर आलं ऑप्शन वरून. ऑप्शन वरून पायांचा त्या संख्येशी काय करायचा? गुणाकार करायचा. हे ऑप्शन वरून करू शकतात, हे डायरेक्ट तुम्ही
करू शकतात, कोणती पद्धत तुम्ही वापरा, एकदम सोपं आहे. अशा क्वेश्चनला भरपूर मुलं घाबरून जातात, अजिबात पोट्यावर घाबरायचं काम नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला पुढे. जर डी चा वर्ग बरोबर 20 असेल, एफ चा वर्ग बरोबर 42 असेल, तर जे चा वर्ग बरोबर किती? आता एबीसीडीच्या इंग्रजी अक्षरमालेवरती काल आपण भरपूर क्वेश्चन घेतले होते. डी हा 4 नंबरला आपल्याला बघायला भेटतो, एबीसीडी. डी हा 4 नंबरला आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 16 मध्ये परत 4 टाकले 20 आले. एफ हा आपल्याला 6 नंबरला बघायला भेटतो, एफ चा 6 नंबर आहे, 6 चा वर्ग 36 आहे, त्यात परत 6 टाकले की झाले 42 झाले. जे हा 10 नंबरला बघायला भेटतो, 10 चा वर्ग अधिक 10 बरोबर किती झाले? 10 चा वर्ग 100 अधिक 10 110. 10 चा वर्ग 100 अधिक 10 बरोबर किती झाले? 110. 110 आपले योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 2. चला त्यानंतर पुढे पुढे आपल्याला एकदम सोपा क्वेश्चन दिलाय. SHEEP बरोबर 25. ऑपरेशन OPERATION 81, तर ऑर्गनायझेशन ORGANISATION ऑर्गनायझेशन बरोबर क्वेश्चन मार्क. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरायचं नाही. दिलेल्या इंग्रजी वर्णांचा काय करायचा? संख्या मोजायची 1 2 3 4 आणि 5. 5 चा वर्ग 25. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 चा वर्ग 81. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12 चा वर्ग किती? पुरावा 144. 30 पर्यंत वर्ग, 30 पर्यंत घन, वर्गमूळ, घनमूळ हे पाठ तुमचं असणं गरजेचं आहे. यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत, मी तुम्हाला बोंबलू सांगू राहिलो. चला पाढे सुद्धा. त्यानंतरला पुढे क्वेश्चन आपल्याला दिलाय. एज्युकेशन या शब्दाला प्रत्येक अक्षरांची मांडणी वर्णानुसार केल्या असेल तर एज्युकेशन या शब्दामधील प्रत्येक जे अक्षर आहेत, म्हणजे प्रत्येक इंग्रजी जे वर्ण आहेत, यांची मांडणी आपल्याला वर्णानुसार करायची आहेत. म्हणजे ABC अशा पद्धतीने केली असेल तर डावीकडून चौथा अक्षर आणि उजवीकडून चौथा अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्ण क्रमांकानुसार येणारी किती अक्षर असतील? वर्ण क्रमानुसार येणारे म्हणजे पहिले चौथे आणि शेवटून चौथा यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णानुसार किती अक्षर येतील असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. सर्वात पहिल्यांदा एज्युकेशनला आपण काय करूयात? मांडून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा येणार आपला ए. ए नंतर बी चा काही संबंध नाही, आला सी. ABC. सी नंतर डी आहे का? डी आहे, ABCD. त्यानंतर ई. एफ आहे का? नाही. FGHI आहे. JKL M आहे. NO आहे. P आहे का? नाही. QRST आहे आणि काय आहे? U आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9च्या 9 शब्द आपण इंग्रजी वर्णमालेनुसार मांडलेले आहेत एज्युकेशनचे. सांगितलं काय? मांडणी क्रमानुसार केली असता डावीकडून येणारा चौथा अक्षर आणि उजवीकडून येणारा चौथा अक्षर. डावीकडून येणारा चौथा अक्षर म्हणजे काय? ई आहे. उजवीकडून येणारा चौथा अक्षर म्हणजे काय? ई आहे. ई आणि ई आपल्याला भेटलेला आहे. ई आणि एन. हा ई आहे, हा एन आहे. काय सांगितलंय? तर दरम्यान इंग्रजी क्रमानुसार येणारे किती अक्षर आहेत? यांच्या दरम्यान इंग्रजी क्रमानुसार येणारे किती अक्षर आहे? पोरं काय करतील? 14 मधून 5 वजा करतील, 9 उत्तर देतील, चुकले. ई आणि एन यांच्यामध्ये इंग्रजी क्रमानुसार किती अक्षर आहेत ते मोजायचे. हा 1, हा 2 3 4 5 6 7 आणि 8 अक्षर आहेत. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे 8, ऑप्शन क्रमांक 1. समज में आया? येस या नो. दिलेला शब्द आपल्याला इंग्रजी अक्षरानुसार वर्णानुसार मांडायचा होता आणि त्यात सांगितलं ते आपल्याला काय करायचं होतं? सोडवायचं होतं. त्यानंतर जर आज मंगळवार आहे तर 3 दिवसांपूर्वी कोणता वार होता? जर आज मंगळवार, असे क्वेश्चन आपल्याला जास्त विचारतात. हे आज मंगळवार आहे, आज मंगळवार आहे तर 3 दिवसांपूर्वीचा वार कोणता? 3 दिवसांपूर्वीचा म्हणजे कालचा एक वार, त्यानंतर परवाचा एक वार आणि त्या आधीचा सुद्धा एक वार, त्या आधीचा सुद्धा एक वार. 3 दिवसापूर्वीचा. आजचा एक, परवाचा एक, आजचा पहिला, कालचा दुसरा, परवाचा तिसरा आणि त्या आधीचा वार आपल्याला काढायचा आहे. आजचा मंगळवार आहे, कालचा कितवार होता बाबा? कालचा सोमवार होता, त्याच्या आधीचा वार रविवार होता आणि त्या आधीचा वार कोणता असणार आहे? शनिवार. त्या आधीचा वार कोणता असणार आहे? शनिवार. चला पुढे.
त्यानंतरला विद्यार्थी मित्रांनो, ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायची त्यांनी ही बॅच परचेस करून घ्या. फक्त 499 हिची फी आहे. 10 तारखेपर्यंत ऑफर आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामचा अभ्यास करत असले तरी तुम्हाला ही बॅच काय होते, लागू होते. काही अडचण असेल तर आमचा मोबाईल नंबर इथे केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर चला, ही आपली 31 रुपयाला बॅच आहे. 51 रुपये हिची आता फी नाही, 31 रुपये आजच्या आज ही बॅच तुम्ही परचेस करू शकतात. राज्य उत्पादन शुल्कची जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर खूप छान बॅच आहेत. यात मॅरेथॉन लेक्चर सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. ही गणिताची बॅच आहे. गणिताची फी सध्या 199 रुपये चालू आहे. गणित बुद्धिमत्तेची संपूर्ण गणित बुद्धिमत्ता 199 फी चालू आहे. त्यानंतरला संपूर्ण मराठी व्याकरण फी फक्त 100 रुपये. एकदम सुंदर बॅच, ज्याला परचेस करायची त्याने लवकर परचेस करून घ्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.